आई एवढा जिव्हाळा जर आपल्यावर कोणाचं असेल तर ती म्हणजे आपली बहीण असते, ती म्हणजे आपली कोण असते, बहीण असते. तो भावावरती, आपल्या घर परिवारावरती आईनंतर जर आईसारखं प्रेम कोण देणारी असेल तर बहीण देते महाराज, बहीण देते. आणि म्हणून बहीण भावाचं नातं खूप मोठं आहे. काही काही लोकांनी बहीण भावाच्या नात्याला कलंक आणला, भांडणं करून, काही काय बोलून. पण सांगू, बहीण भावासारखं नातं या जगा दुनियेत नाही. त्याचं कारण बहीण भावाचं नातं पवित्र आहे. बहीण भावाच्या नात्याला उंची जर कुणी दिली असेल तर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मायेने दिली. बहीण भावाचं नातं काय असतं त्यांनी दाखवून दिलं. बहीण भावाच्या नात्याची उंची जर कुणी वाढवली असेल तर माझे ज्ञानोबर आहे आणि माझी आदिशक्ती मुक्ताबाई यांनी वाढवली. बहिणीने फक्त मांडे खाण्याची इच्छा व्यक्त करावी आणि जगा दुनियेने मांड्या करता काही नाही दिलं सामान तरी चालेल, पण बहिणीने इच्छा व्यक्त केली. बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या पाठीवरती मांड भाजून द्यावं, एवढं भाऊ बहिणी करता करू शकतो.